अरे वो बाईको फुल ॲप ड्रिफ्ट मारते भाई. इकडं भावाने फुल मोठा स्कॉट मारून घेतलाय. 100चा स्कॉट मारलाय. चालायचे वांदे झाले ते भाई. बायको मला बोलली आहे बायकोने काल सलाड आणलं. ते सलाड बघून मी पण मोटिवेट झालं. बायको बोलली भाई जिम लावायची, जिम करायची, फुल बॉडी बिडी बनवायची बोलली. शॉर्ट काय माहिती तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे एकाने माझी ना भाऊला बनवलं आहे कोणीतरी माझा. आणि त्या भाऊला कुणी ना कुणी रोज टाचण्या मारते. नुसतं टाचण्या टोचवते. तर माझी बायको बोलली भाई एवढा जिम करायचं, एवढा जिम करायचं आणि फुल मजबूत व्हायचं. त्यामुळं आपला कोच बनला आपला मित्र आता तो फुल कसून घेत आहे. आणि एवढी जिम करायची ना भाई की त्या भाऊल्याला जरी कोणी टाचणी टोचले टाचणी वाकडे झाले. खाचायचं नाही भाई. आपल्याकडं ना आपल्या लाईफमध्ये किती पण शॉर्ट होऊ द्या, खाचायचं नाही. तुम्हाला मस्कर नाही करत भाई. लाईफमध्ये 3 गोष्टी तुमच्यापाशी असल्या ना 3मधनं 1 तुमचं कोणी काय करू नाही शकत. एक म्हणजे तुमची आई असते, दुसरी म्हणजे तुमची बायको आणि तिसरी म्हणजे तुमचा मित्र. कुठे गेला माझा मित्र ते बघा वाकडं करून. आणि माझ्याकडं तर 3ही पण. तर माझं काय कर केवढा पण मोठा शॉट असू दे आपलं काय हां वाकडं तर होऊ शकतं भाई पण स्कॉट मारल्यावर. स्कॉटचं पहिलं दिवस चालायचा म्हणे आम्हाला. त्यामुळं खाचायचं नाही भाई. ते बोलतात ना परिस्थिती जेवढी बिकट आपण तेवढे तिकट. खाचायचं नाही काय का बायको. बायकोने पण बायकोची पण बाहुली बनवली कोणीतरी. त्या बायको पण तयारीमध्ये एकदम टाचण्या टोचवायच्या. कुणाला किती टाचण्या टोचवायच्यात ना आपल्या भावल्याला तेवढ्या टोचवा भाई. इथनं पुढं टाचणी डायरेक्ट वाकडे होणार आहे. पहिलं माझ्या मित्राचं पण तसंच व्हायचं. मित्राने भाई 5 महिने जिम केली. आता टाचणीचा बॉक्स संपलाय समोरचा गप झालाय. तर ज्याच्याकडे पण माझा भाऊला असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा भाई. आणि त्याला सांग शांत हो भाई, आम्हाला राहू दे. नाही तर माझा प्रत्येक गोष्टीमध्ये शॉर्ट होतो आहे. काही करायला गेलं की शॉर्ट होतं, काही करायला गेलं की शॉर्ट होतं. हा व्हिडिओ त्या भाऊला बनवण्यासाठी आहे. माझ्या बायकोची भाऊली बनवली, माझा भाऊला बनवला आहे. तर बायको पर ॲप ड्रिफ्ट पोटात बिटात टाचण्या खूप असतं तिच्या. मग तिने ॲप ड्रिफ्ट पण मारलेले आहेत. हरी बोल. आणि माझ्या मित्राच्या पाठीत भाई पण काही बिघडू शकत नाही. त्यामुळं खाचायचं नाही, नडत राहायचं. प्रत्येक गोष्टीला काही ना काही ऑप्शन असतो. हरी बोल कर. आज तर चालता यायचं नाही. भाऊ बोलला स्ट्रेचिंग केल्याशिवाय हलायचं नाही.